नमस्कार. आज आपण अय्यंगार बेकरीचा जसा असतो त्याप्रमाणे रवा केक बघणार आहोत. त्यासाठी एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे. आपण आज डायरेक्ट मिक्सरमध्ये सर्व काही करणार आहोत. त्यामुळे त्याच भांड्यामध्ये आपण आता साखर घालून घेतो आहे. साखर अर्धी वाटी बास, पण तुम्हाला फार गोड लागत असेल तर तुम्ही त्यापेक्षा जास्ती घेऊ शकता. आधी आपण रवा घातलेला आहे, त्यानंतर अर्धी वाटी साखर घातलेली आहे. बघू शकता तुम्ही. हे एकसारखं आपण मिक्सरमधनं एकदा फिरवून घेणार आहोत. अगदी बारीक केलेला आहे. रवा ऑलरेडी बारीकच होता, पण तो साखरेसोबत व्यवस्थित मिक्स होण्यासाठी फिरवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण दही घालणार आहोत. आंबट दही घालायचं नाही आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. घरी केलेलं किंवा बाहेरचं कुठलंही मलई दही चालेल. ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घातलेलं आहे. आपण त्याच वाटीने सर्व काही घ्यायचं आहे. आणि दुधाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, डिपेंड्स ऑन रवा. आत्ता सुरुवातीला आपण 1 वाटी मलईचं दूध घालणार आहोत, साय असलेलं. ते आपण घालून घेतो आहोत. कधीतरी रवा थोडासा जुना असेल तर त्याला दूध जरा जास्ती लागतं, त्यामुळे ते थोडंसं आपल्याला आपल्या अंदाजानुसार घालावं लागेल. आणि 3 टीस्पून आपण आत्ता ऑइल घातलेलं आहे. तुम्ही ऑइलच्या ऐवजी पातळ तूप घालू शकता किंवा विरघळलेलं बटरसुद्धा घालू शकता. अगदी चिमूटभर मीठ घालणार आहोत आपण चवीसाठी. आणि हे सगळं आपण पुन्हा एकदा मिक्सरमधनं अगदी 1 सेकंदासाठी फिरवून घेणार आहोत. बघू शकताय. आता जरी हे पातळ दिसत असेल तरी आपण त्याला एक साधारण 20 मिनटं रेस्ट करणार आहोत. तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक करायचा आहे त्या भांड्याला आतून ग्रीस करून घेतो आहोत, म्हणजेच थोडंसं तूप लावून घेतो आहे ब्रशनी. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तोही आपण टाकू शकतो. आणि नसेल बटर पेपर तर काही हरकत नाही. तेल किंवा तूप ज्या भांड्यामध्ये करायचं आहे त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यावर गव्हाचं पीठ किंवा मैदा थोडंसं स्प्रिंकल करून घ्यायचं, जेणेकरून केक तळाला चिकटणार नाही आणि अलगद बाहेर निघेल, व्यवस्थित सुटतो. मग तो आपण भांडं आपलं तयार केलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला केक करायचं आहे. त्यासोबतच आपण चेरी घालणार आहोत त्यामध्ये. चेरी नाही, तुटी फ्रुटी घालणार आहोत. चेरीही घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्सही घालू शकता. त्यालासुद्धा मैद्याचं कोटिंग दिलेलं आहे. एकीकडे मी इडलीचा कुकर ठेवलेला आहे तापायसाठी. एक तवा, त्यावर मीठ आणि त्यावर तो कुकर ठेवलेला आहे. कुठल्याही भांड्यामध्ये आपण करू शकतो ज्याचं घट्ट झाकण असेल. असं साध्या पातेल्यातसुद्धा तुम्ही हा केक करू शकता. तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे मी त्यात थोडंसं दूध घातलेलं आहे. पुन्हा साधारण 1 वाटी रवा असेल तर 1.5 वाटी दूध लागतं. थोडंसं 2-3 चमचे कमी जास्त. आता आपण व्हॅनिला इसेन्स घालतो आहोत, 20 ते 25 थेंब किंवा मग अर्धा टीस्पून या प्रमाणात आपण घालू शकतो. व्हॅनिलाच्या ऐवजी तुम्ही वेलची पूडसुद्धा घालू शकता. त्यानंतर आपण आत्ता 1/4 टीस्पून सोडा आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घातलेला आहे. सोडा म्हणजे जो आपण भज्यांसाठी, ढोकळ्यासाठी वापरतो तो, आणि बेकिंग पावडर ऑफकोर्स केकसाठी लागणारच आहे. आपण आता थोडंसं व्यवस्थित ते मिक्स करून घेतो आहोत. त्याने व्यवस्थित स्पूननी झालं तर ठीक, अदरवाईज 1 सेकंड पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घेतलं की अगदी व्यवस्थित मिक्स होतं. मीनवाईल आपण इकडे जो कुकर ठेवलेला आहे प्रीहीट करण्यासाठी, तो आता गरम झालेला आहे. त्याला साधारण 10 मिनटं आपण फुल फ्लेमवर हे करूया, प्रीहीट करूया. मिश्रण आपलं खूप छान झालेलं आहे, रिबन कन्सिस्टन्सीचं. ते आपण ज्या भांड्यामध्ये केक करणार आहोत त्यात घालून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आहे. तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही कस्टर्ड पावडर किंवा दूध पावडरसुद्धा यूज करू शकता. आता आपण व्यवस्थित त्यात काढलेला आहे. एकीकडे आपला कुकर प्रीहीट झालेला आहे. आत्ता आपण यामध्ये ते भांडं, ज्या भांड्यामध्ये हे केलेलं आहे, केक लावलेला आहे, केकचं मिश्रण घातलेलं आहे, ते आपण टॅप करून घेतो आहोत. त्यामध्ये टुटी फ्रुटी व्यवस्थित घालणार आहोत.
त्याला आपण मैदाचं कोटिंग हे केल्यामुळे ती वरच राहील, अदरवाईज नाही तर मग ती तळाशी जाण्याची शक्यता असते. तुटी फ्रुटीसोबत तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता. ड्रायफ्रूट्स किंवा वाळवलेली फळं वगैरे. अतिशय सुंदर असा आपला अय्यंगार बेकरीसारखा रवा केक तयार होणार आहे. एक साधारण आत्ता हिवाळा असल्यामुळे 30 मिनटं तरी या केकला लागणार आहे. केक आपला अगदी छान तयार झालेला आहे. कडेने बघू शकताय तुम्ही. बाहेर काढल्यानंतर त्यावर एक नॅपकिन ठेवलेला आहे. एक 10 मिनटं आणि आपला आता केक खाण्यासाठी अगदी तयार आहे. अतिशय सुरेख असा हा केक तयार झालेला आहे. या प्रमाणामध्ये साधारण 250 ग्राम केक तयार झालेला आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.